आपल्या सर्वांना आम्ही आपल्या सर्वांच्या समोर का आलोय याची जाणीव आहे। येणाऱ्या 20 तारखेला या मतदारसंघामध्ये आपल्या सर्वांचे प्रतिनिधी कोण असावेत यासाठी आपण मतदान करणार आहोत। नाशिक जिल्ह्याने लोकसभेला एक विक्रम केला आणि या जिल्ह्यातले सर्वच्या सर्व खासदार महाविकास आघाडीचे आपण निवडून दिले, त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन। बरेच भाग असे होते की भाजपला पराभव करणं यांना शक्य नाही असं समजणाऱ्या भागात आम्हाला मतं कमी पडली, पण निकाल लागल्यावर त्या भागालाही वाटायला लागलं की आपणही भाजपला विरोध करायला पाहिजे होता। आज सगळ्या नाशिक जिल्ह्यामध्ये या जिल्ह्यातले तिन्ही खासदार निवडताना भारतीय जनता पक्ष, शिवसेना एकनाथ शिंदेची आणि राष्ट्रवादी अजितदादांची या सगळ्यांच्या विरोधात जनभावना काय आहे याचं उत्तम उदाहरण म्हणजे नाशिक जिल्हा। आज आपण सर्वांनी गेले अनेक वर्ष शेतीमध्ये भारतीय जनता पक्षाने आपल्याला काय दिलं याचा अभ्यास केला तर नुकसान इथेच आपण केलं। कांद्याचा प्रश्नाचा विषय घेऊन मी तुमचा वेळ घेणार नाही, पण कांद्याची काय अवस्था झाली हे आपण सगळ्यांनी बघितलं। कापसाची अवस्था देखील त्यांनी आता अशीच केलेली। 22 लाख गाठी परदेशातनं काल परवा आयात केल्या। आता कापूस उत्पादकांनी दर वाढेल अशी आशा करण्यात काही अर्थ राहिलेला नाही। तीच परिस्थिती ऊस उत्पादकांची। ऊसाच्या रसापासून इथेनॉल तयार करण्याची पॉलिसी अचानक बंद केली आणि त्याच्यामुळं आज ऊस उत्पादकांना देखील साखर मर्यादित दराने विकायची पाळी आहे। जे शेतकऱ्यांच्यासाठी आहे, जे शेतकऱ्यांनी कष्ट करून पिकवलेलं आहे, या सर्व गोष्टींच्या विरोधात भारतीय जनता पक्षाची पॉलिसी आहे। हे तुम्ही आम्ही नाही, देशातल्या सगळ्या भागातल्या शेतकऱ्यांनी अनुभवलंय। दिल्लीच्या भोवती वेढा घालणाऱ्या शेतकऱ्यांना 700 शेतकऱ्यांचा मृत्यू झाला तरी दिल्लीचं सरकार नतमत खाली येऊन चर्चा करायला देखील त्यांच्याशी आलं नाही। आणि मग अचानकपणाने ज्यावेळी माघार घ्यायची पाळी आली त्यावेळी लोकसभेसारख्या ठिकाणी एखादं बिल मागे घेतो किंवा एखादा कायदा मागे घेतो, यासाठी जी प्रोसिजर आहे त्याऐवजी चटकन मंत्री उभे राहिले आणि सांगितलं आम्ही हे मागे घेतो। स्पष्टीकरण नाही, लोकांना हे अमान्य आहे म्हणून मागे घेतो असं नाही, याच्यामुळे दुष्परिणाम काय होतील याच्यावर चर्चा नाही। आणि त्यामुळं एकंदरच लोकशाही विरोधी भूमिका आणि वागणं भारतीय जनता पक्षाचं आपण सगळ्यांनी अनुभवलेलं आहे। आज पुन्हा एकदा महाराष्ट्रात सरकारच्या निवडणुका होणार आहेत। मागच्या 5 वर्षात 10 वर्षात आपण सगळ्यांनी पाहिलं महाराष्ट्र हा देशाच्या सगळ्या प्रगतीमध्ये हळूहळू मागे सरकायला लागलेला आहे। महाराष्ट्रातनं 17 उद्योग आपले महाराष्ट्राच्या बाहेर गेले, प्रमुख उद्योग। बाकी लहान सहान हिंजेवाडी पुण्याला IT पार्क आहे, तिथनं अनेक जण तिथं ट्रॅफिकच्या सोयी सवलती यांनी सरळ केल्या नाहीत म्हणून महाराष्ट्र सोडून दुसऱ्या बेंगलोर आणि अन्य ठिकाणी गेले, तो भाग वेगळा। पण मोठी इंडस्ट्री म्हणून 17 उद्योग आपले महाराष्ट्रातनं बाहेर गेले। फॉक्सकॉन प्रकल्प बाहेर गेला त्यावेळी विधानसभेत मी भाषण केलं तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं जयंतराव काळजी करू नका, आपल्याला मोदी साहेब ह्याच्यापेक्षा मोठा प्रकल्प देणार आहे। मी म्हटलं ह्याच्यापेक्षा मोठा प्रकल्प कधी देणार? नाही, कालच भेटून आलो मोदी साहेबांना, जयंतराव चिंता करू नका, आपल्याला फॉक्सकॉन पेक्षा मोठा प्रकल्प मोदी साहेब देतो म्हटलं। आता मुदत मुख्यमंत्र्यांची संपली, सरकारची मुदत संपली, आता मोदी साहेब मोठा प्रकल्प देणार होते म्हणजे भोपळा मोदी साहेब देणार होते असा त्याचा आम्ही सगळे अर्थ काढतो। एकही मोठा प्रकल्प महाराष्ट्रात नाही, पण दिसेल तो प्रकल्प गुजरातला। काल परवा मोदी साहेबांनी बडोद्याला टाटा एअरबसचं भूमिपूजन केलं नाही, उद्घाटन केलं। म्हणजे प्रकल्प तिकडे गेला, सुरू पण झाला।
5-6 हजार लोकांच्या हाताचा रोजगार गेला. असे महाराष्ट्राची पिछेहाट सतत व्हायला लागली. आता तुम्ही म्हणाले काय विरोधासाठी विरोध करताय, पण काही आकडेवारी मी तुम्हाला सांगतो म्हणजे तुम्हाला कळेल की किती मोठा फटका महाराष्ट्राला बसलेला आहे. भारताच्या एकूण उत्पन्नाच्या आजपर्यंत अनेक वर्ष महाराष्ट्राचा वाटा 15-16% असायचा. हे पहिलं वर्ष आहे सरकारने, केंद्र सरकारने आकडेवारी जाहीर केली आहे. पहिलं वर्ष आहे महाराष्ट्राचा देशाच्या उत्पन्नातला वाटा 15% खाली घसरला आणि 13% आला. 2% म्हणजे काही लाख कोटी रुपयानं महाराष्ट्राची संपत्ती आपण देशातल्या तुलनेने इतर राज्यांपेक्षा कमी निर्माण केली. दुसरं एक उदाहरण तुम्हाला सांगतो. महाराष्ट्र दरडोई उत्पन्नात मी राज्याचा अर्थमंत्री होतो त्यावेळी देशात 2ऱ्या-3ऱ्या क्रमांकावर असायचा. जेव्हा मोदी साहेब दिल्लीला आणि देवेंद्र फडणवीस मुंबईला येऊन बसले त्यानंतर फक्त 2 वर्षात महाराष्ट्राची अधोगती सुरू झाली. 16 साली पहिल्यांदा जे गुजरात गणनेतही नव्हतं, 7व्या, 8व्या, 9व्या नंबरवर असायचं, अचानकपणाने गुजरात आपल्या पुढे गेलं आणि 16 साली महाराष्ट्र गुजरातच्या खाली गेला. 16 सालापासून आजपर्यंत महाराष्ट्र आपल्याला वर काढता आलेला नाही. का नाही झाला? तर हे सगळं ओढून तिकडं जातंय. गुजरात राज्यात सगळ्या गोष्टी द्यायच्या, महाराष्ट्रातून काढून द्यायच्या, ही भूमिका भारतीय जनता पक्षाची आहे. आणि एकनाथ शिंदे आणि त्यांचे हे 2 उपमुख्यमंत्री खाली माना घालून बसतात. काहीही गुजरातला गेलं तर हे गप्प बसतात, गुजरातला घाबरतात, मोदींना घाबरतात, शहांना घाबरतात. महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीनं तोंडात शब्दही काढत नाही. घोषणा फार दावोस म्हणून स्वित्झर्लंडला एक गाव आहे, तिथं जाऊन महाराष्ट्राची बाजू मांडली. जास्तीत जास्त उद्योग आले म्हणून इकडे येऊन घोषणा दिल्या. लोकांना वाटलं काही लाख कोटीची आता उद्योग येणार आहेत. एकही उद्योग आलेला नाही. तिकडे जाऊन महाराष्ट्रातल्याच भारतातल्याच एका कंपनी बरोबर करार केला. मग तिकडे जायची काय गरज होती, इथंच करायचं. पण तिकडून मागं आले. तिथल्या जिथं हॉटेलमध्ये राहत होते त्यांनी यांना पत्र पाठवलं, तुम्ही सगळी चेंज केली, आमचं बिल कधी देणार, बिल तर द्या. ठाण्यातल्या हॉटेलमध्ये गेल्यावर कधी बिल द्यायची सवय नसल्यामुळं तिथंही बिल द्यायला आम्ही विसरतो. आम्हाला कोणी ठाण्यात बिलच मागत नाही, पण डावस मध्ये कसं मागतं. महाराष्ट्राची या देशातल्या प्रगतीच्या स्पर्धेमध्ये पिछेहाट व्हायला लागली आहे. हे पहिल्यांदा तुम्ही सगळ्यांनी लक्षात घ्या. आपल्या सर्वांना एक महत्वाचा भाग जो सतत जाणवतो तो म्हणजे महागाई. काल परवा आमच्या आया बहिणींनी दिवाळी साजरी केली. मागच्या वर्षी जी दिवाळी 10,000 रुपयात होती तेच 10,000 रुपये घेऊन आमची भगिनी ज्यावेळी बाजारात गेली त्यावेळी तिला दिवाळी लहान करण्याशिवाय पर्याय राहिला नाही. सगळ्या गोष्टी महाग झाल्या. आज महाराष्ट्रामधल्या सामान्य माणसाला, देशातल्या सामान्य माणसाला काल परवा तेलाचे दर 500 रुपयाने वाढले. महागाई इतकी प्रचंड आहे की सामान्य माणूस कसा सहन करतो. पोटाला चिमटे घेऊन सामान्य माणूस जगतो आणि ह्यांचे सगळे जाहिराती आणि चोचले बघायचं काम करतो. ही आज महाराष्ट्रातली आणि देशातल्या सामान्य जनतेची अवस्था आहे. आज महाराष्ट्रामध्ये महागाई आहेच, पण त्याच्यावर यांनी चढवलेले जीएसटी कर पण आहे. तुम्ही तुमच्या तरुण मुलाला मोटरसायकल घ्यायला बाजारात पाठवा, मोटरसायकलवर 28% कर आहे. 28%, 24%, 28%. पण डॉक्टर बच्चा जर हेलिकॉप्टर घ्यायला गेले तर डॉक्टर बच्चावांना कर किती लागणार? 5%. श्रीमंत लोकांनी काही खरेदी करायचं असेल तर त्या वस्तूवर कमी कर आणि देशातल्या सामान्य माणसांनी चप्पल खरेदी केलं, कापड खरेदी केलं, या सगळ्या गोष्टींवर प्रचंड कर आकारणी या सगळ्यांनी केली.
महाराष्ट्राच्या विधानसभेत 3-3.5 तास भाषण करून मी सांगितलं असं करू नका, तुमचा अधिकार केंद्र सरकारला देऊ नका. त्यांनी सगळे अधिकार केंद्र सरकारला दिले आणि त्यामुळं आज देशामध्ये काही प्रश्न तयार झालेले आहेत. तुमच्या पायातल्या चपलेवर कर, कपड्यावर कर, शर्टवर कर, पॅन्टवर कर, टोपीवर कर, अंडरवेअरवर कर, बनियनवर कर, साडीवर कर, तुम्ही म्हणा त्या गोष्टीवर यांनी कर बसवलेले. जी सामान्य माणसाची खरी खरेदी असते ती ह्या सेक्टरमध्ये असते, त्याच्यावर यांनी कर लावून या देशातल्या जनतेला लुबाडण्याचं काम दुसऱ्या बाजूने केलं. तुम्ही 50,000 रुपये खर्च करत असाल तर 18% सरासरी GST भरला तर 9 ते 10,000 रुपये महिन्याला, म्हणजे वर्षाला 1,00,000-1.25 लाख रुपये तुम्ही यांना देता. आणि म्हणून या सगळ्या याच्यातून सामान्य माणसाला बाहेर काढण्याची गरज आम्हा सगळ्यांना वाटते आणि म्हणून आम्ही ही निवडणूक लढवतोय. आणि त्यासाठी दीपिकाताई चव्हाण यांना पुन्हा या मतदारसंघात आम्ही उमेदवारी दिलेली आहे. दीपिकाताईंना उमेदवारी आम्ही दिली, पवार साहेबांनी दिली, कारण दीपिकाताईंनी विधानसभेत प्रचंड उत्तम काम केलं. विधानसभेमध्ये दीपिकाताईंनी जे काम केलं आम्ही सगळ्यांनी डोळ्यांनी बघितलं. ही महिला असताना आमची भगिनी सकाळपासून संध्याकाळपर्यंत विधानसभेत 100% हजेरी असायची. सकाळी 10-11 वाजता सभागृह सुरू झालं की ताई येऊन बसायच्या. या संध्याकाळी 9 वाजो, 11 वाजो, 7 वाजो, 8 वाजो शेवटपर्यंत बसणाऱ्या कोण असतील, हक्कानं 100% सभागृहात बसणारे कोण आमदार असतील तर त्या दीपिकाताई असतात. मला माहित नाही की तुमचे सध्याचे आमदार सभागृहात किती वेळ बसतात, कारण दिसत नाहीत फारसे. हे अलीकडे हे लोकशाहीचा एक सगळ्यात मोठा प्रॉब्लेम झालाय. पायरीवर उभं राहणारे आमच्या दीपिकाताईंनी तारांकित प्रश्न असंख्य विचारले, अतारांकित प्रश्न 100च्या वर विचारले. लक्षवेध्या 27 लक्षवेध्या मांडल्या, त्यातल्या बहुतेक सगळ्या बागलान मतदारसंघातल्या आणि नाशिक जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचे आणि नागरिकांचे प्रश्न होते. प्रत्येक वेळेला दीपिकाताई बोलायचा आग्रह करायचा, आपला मौनी आमदार बदलून पुन्हा एकदा दीपिकाताईंना पाठवा विधानसभेत हे सांगायला. दीपिकाताईंनी अतिशय चांगलं काम सभागृहात करताना पक्षाच्या कामात देखील जिथे जिथे संघर्ष करायचा होता तिथे संघर्षात देखील आमच्या बरोबर त्या राहिल्या. त्यांच्याबरोबर अनेक जणांनी या मतदारसंघात उमेदवारी मागितलेली. मगाशी पोपटराव मला भेटले. सगळी लोक आज एकसंघ येऊन दीपिकाताईंच्या मागे उभे राहिले. पक्षाने एकदा निर्णय घेतला की आम्ही आघाडीच्या बरोबर राहणार, ही भूमिका त्यांनी घेतली आहे. त्या सर्व उमेदवारी मागणाऱ्या सगळ्या कार्यकर्त्यांचं, नेत्यांचं मनपूर्वक मी आभार मानतो. ही लढाई ही विचारांची लढाई, ही लढाई एका अपप्रवृत्तीला विरोध करण्यासाठी आहे. महाराष्ट्रामध्ये महिलांच्यावरचे अत्याचार एवढे प्रचंड वाढलेले आहेत की दर 10-15 दिवसाने कुठेतरी प्रचंड मोठा हल्लकोळ माजतो आणि महिलेवर बलात्कार झाल्याच्या बातम्या बाहेर येतात. लहान मुली शाळेला पाठवायची तर पंचायत झाली. बदलापूरला काय झालं हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. या राज्यामध्ये कुणीच सुरक्षित नाही अशी आज भावना आहे. बाबा सिद्दीकी नावाचे माजी राज्यमंत्री बांद्र्यामध्ये रस्त्यात ऑफिसमधून बाहेर आले, कुणीतरी त्यांना गोळ्या घातल्या. शेजारी सुरक्षा रक्षक होता, त्याची रिव्हॉल्वरच बाहेर निघाली, मारून निघून गेले, अशी अवस्था. हे गणपत गायकवाड म्हणून भाजपचे आमदार आहेत, ते कल्याणच्या पोलीस स्टेशन मध्ये गेले आणि गोळ्या मारल्या फाड 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 फाड. ते CCTV दिसलं म्हणून त्यांना अटक झाली. आता भाजपने त्यांच्या पत्नीला उमेदवारी दिली का? पठ्ठ्याने पोलीस स्टेशन मध्ये जाऊन गोळ्या मारल्या. ज्या गोष्टींच्या पासून अंतर ठेवायची प्रवृत्ती भाजपमध्ये अडवाणी आणि अटल बिहारी वाजपेयींच्या वेळी होती, या सगळ्या गोष्टी यांनी
खुंटीवर टांगल्या आणि सत्तेसाठी सगळ्या गोष्टी एकत्रित केल्या. 70,000 कोटीचा घोटाळा झाला, आरोप झाला, आमचे सगळे बांधव तिकडे पळून गेले. कोण राहिलं? मलाही सांगायचे, या तुम्ही, काय खरं नाही तुमचं, आमच्याकडं या 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 गोष्टी आहेत, एवढा पैसा आम्ही प्रत्येक मतदारसंघात खर्च करणार आहोत, तुम्ही कुठं टिकणार? सत्ता आणि पैसा याच्या पलीकडे देखील महाराष्ट्रातल्या स्वाभिमानी माणसांची भूमिका असते. हे सगळे विसरलेले आहेत. ते दाखवण्यासाठी उद्याच्या निवडणुकीत तुम्ही सगळ्यांनी काम केलं पाहिजे. नवाब मलिक म्हणून आमचे एक आमदार होते. देवेंद्र फडणवीसांनी नवाब मलिक यांच्यावर देशद्रोही आहेत ते असा गुन्हा दाखल केला. देवेंद्र फडणवीसांनी म्हणजे सरकार, भाजप. देशद्रोहाचा गुन्हा नवाब मलिक यांच्यावर आहे. असे नवाब मलिक तुरुंगातून सुटल्यावर विधानसभेत आले, त्यावेळी भाजपने पत्रक काढलं, नाही नाही ते आमच्या बरोबर नाही, ते तिकडे बसलेले आहेत, आमचा काय त्यांचा संबंध. त्याच भारतीय जनता पक्षाने राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या पॅनलमध्ये नवाब मलिक यांना स्वीकारलं. देशद्रोहाचा गुन्हा असणारा माणूस तुम्ही स्वीकारला, आम्ही आरोप नाही केलेला, मग देशद्रोह्यांना तुम्ही पॅनलमध्ये घेता, याचा अर्थ तुम्हाला सगळ्याच गोष्टी चालतात किंवा तुम्ही केलेले आरोप चुकीचे आहेत असं म्हणायला काही अर्थ आहे. एक तर नवाब मलिकांच्यावरचे आरोप आम्ही चुकीचे केले म्हणून जाहीर करा, नाहीतर देशद्रोही माणसाला तिकीट कसं दिलं याचा तरी हिशेब आणि महाराष्ट्राला खुलासा करा. बरं, एकावर एक फ्री. नवाब मलिकांनाही तिकीट आहे, त्यांच्या मुलीला पण फ्री आहे, तिलाही तिकीट आहे, आमची तक्रार नाही. पण तुम्ही त्यांना बदनाम केलं, तुम्ही त्यांना नामोहरम केलं. काल भुजबळ साहेबांचं स्टेटमेंट लोकसत्तामध्ये आले. भुजबळ साहेब म्हटले, मी ओबीसी होतो म्हणून मला फार त्रास या सेंट्रल एजन्सीने दिला, कमकुवत वर्गातून मी आलोय म्हणून माझ्यावर यांनी फार त्रासदायक असे कामं केली. आणि भुजबळ साहेबांनी सांगितलं की सगळ्यांच्या ईडीच्या केसेस होत्या, चौकशा चालू होत्या, सगळ्यांनी ठरवलं आणि आम्ही तिकडे गेलो, आमचं सगळं व्यवस्थित झालं. म्हणजे शरद पवार साहेबांना सोडायला यांचं दुसरं तिसरं कोणतंही कारण नव्हतं. जे मी पहिल्या दिवसापासून सांगत होतो तेच कारण होतं. आणि म्हणून महाराष्ट्रात शरद पवारांच्या मागे, पवार साहेबांच्या मागे आज तरुण उभे राहत आहेत, वृद्ध उभे राहत आहेत. आणि 84 वर्षाचा हा नेता महाराष्ट्रात पायाला भिंगरी लावल्याप्रमाणे दिवसाला 7-7, 8-8 सभा घ्यायला लागलेला आहे. आणि महाराष्ट्रात परिवर्तन करायचं ही भूमिका घेऊन महाराष्ट्रभर प्रचार करण्याचं काम आज पवार साहेब स्वतः करत आहेत. आपल्या सर्वांना माझी विनंती आहे की येणाऱ्या काळात हे महाराष्ट्राचं सरकार आपल्याला बदलल्याशिवाय पर्याय नाही. आम्ही सत्तेवर येणार आहोत. महाराष्ट्रभर फिरून आल्यावर माझी खात्री झालेली आहे की आपलंच सरकार पुढच्या वेळी येणार, तुम्ही काही चिंता करू नका. आणि त्यामुळं आमचं सरकार ज्यावेळी सत्तेवर येईल त्यावेळी आम्ही काय करणार हा प्रश्न देखील तुम्हाला स्पष्ट सांगणं आवश्यक आहे. आमच्या शोभाताईंनी मगाशी भाषणात सांगितलं, आम्ही महालक्ष्मी योजना आणणार. महिन्याला त्यांनी 1500 रुपये दिले, आम्ही 3000 रुपये महिन्याला आमच्या महाराष्ट्रातल्या भगिनींना देण्याचा निर्णय घेतला. तुम्हाला सगळ्यांना गॅरंटी देतो, तुम्हाला तुमची पत्नी, बहीण, आई एसटीनं प्रवास करायला लागली तर ती तुम्हाला प्रवासासाठी, तिकिटासाठी पैसे मागणार नाही. तर महाराष्ट्रात सगळ्या महिलांना वाहतुकीसाठी एसटीचा प्रवास मोफत करण्याचा निर्णय आमच्या सरकारने घेतण्याचा आम्ही जाहीरनाम्यात जाहीर केलेला आहे. 2 लाखापर्यंत आम्ही कर्जमाफी दिली होती. आता आम्ही निर्णय घेतलेला आहे 2 लाखाच्या वरच्यांचं काय. आणि म्हणून आम्ही हा निर्णय घेतलेला आहे की आमचं सरकार ज्यावेळी येईल महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना 3 लाखापर्यंत कर्जमाफी देण्याचं काम आम्ही सत्ता आल्यावर करू. जे रेग्युलर कर्ज भरतात त्यांना 50,000चं अनुदान देखील देऊ. बेरोजगार युवकांना 4,000 रुपये भत्ता देऊ. आणि जातनिहाय जनगणना ही मात्र आम्ही केल्याशिवाय राहणार नाही. जातनिहाय जनगणना करून लहान मोठ्या सर्व जातीतल्या लोकांची संख्या एकदा लक्षात आली की त्या बेसिसवर सरकारमधला वाटा, संधीमधला वाटा आणि बजेटमधला वाटा
हा महाराष्ट्रातल्या या सगळ्या छोट्या छोट्या समाजातल्या लोकांना देण्याची व्यवस्था आम्ही करू. आणि म्हणून जातनिहाय जनगणना फार महत्वाची. आणि शेवटचा मुद्दा सांगतो, मोदी साहेबांनी मध्ये 5 लाख रुपयाची आरोग्याची गॅरंटी घेतलेली. त्यांनी सांगितलेलं की भारतामध्ये 80 कोटी लोकांना 5 लाखापर्यंत ट्रीटमेंट आम्ही मोफत देणार. 80 का काय आकडा मला आठवत नाही, पण कमी जास्त असेल. असा कोण आहे का इथं? पाक मागं ते पिंपळाचं झाड दिसतंय, तिथं जर बसलेला असेल तर हात वर करा. असा कोण आहे का की ज्यांनी मोदी साहेबांचं कार्ड घेऊन नाशिक मधल्या मुंबईतल्या प्रचंड मोठ्या महागड्या असणाऱ्या हॉस्पिटलमध्ये गेला आणि त्याला 5 लाखापर्यंत बिल माफ झालं? असा कोण असेल तर हात वर करा. पत्रकारांनाही माहिती असेल तर त्यांनी दुसऱ्या तिसऱ्याची माहिती द्यायलाही हरकत नाही, आहे का? नाही असला तर आपली माघार. कोण नाही ना. आमच्या सरकारने ठरवलेलं आहे की कुटुंब 5 जणांचं असतं, 7 जणांचं असतं, 4 जणांचं असतं. महाराष्ट्रातल्या प्रत्येक कुटुंबाला आरोग्य कवच 25 लाख रुपयाचं काढून द्यायचं. आणि त्या कुटुंबाने हॉस्पिटलमध्ये गेल्यावर सरकारकडे जायची गरज नाही. हॉस्पिटलमध्ये गेल्यावर त्याच्या अकाउंटला त्याचं जेवढं बिल होईल ते बिल भरण्याची व्यवस्था आम्ही इन्शुरन्सच्या माध्यमातून करणार. हे ऑटोमॅटिक व्यवस्था आम्ही करू. कोणाला कोणाच्या दारात, ऑफिसच्या दारात वगैरे जायची गरज नाही. इन्शुरन्सचं कार्ड तुम्हाला दिलं जाईल. ते 25 लाखाचा इन्शुरन्सचा प्रीमियम सरकारकडून भरला जाईल आणि तुम्ही निर्धास्त राहायचं. तुम्हाला तुमच्या घरातल्या आमच्या आया बहिणींना अनेक रोग अंगावर काढायची सवय असते. नवऱ्याला खर्च येऊ नये, पोराला खर्च करायला लागू नये, आत्ताच नोकरीला लागलाय, त्याचा पगार कमी आहे म्हणून आपली माऊली अंगावर रोग काढते पण मुलाला सांगत नाही. त्या सगळ्यातून महाराष्ट्रातल्या आमच्या भगिनी बाहेर निघतील अशी व्यवस्था म्हणून आम्ही हा पंचसूत्रीचा कार्यक्रम हातात घेतलेला आहे. मी आपणाला सगळ्यांना विनंती करतो की आपण महाविकास आघाडीचं सरकार आणूया. महाविकास आघाडीचं सरकार आणताना आदिवासी समाजाच्या बाबतीत काय भावना आहे, इथले आमदार काय बोलले ते तुम्ही सगळ्यांनी ऐकलं. ती भाषा मला ऐकली नाही पण टोन ऐकला त्या क्लिप मधला, तरी लक्षात येतं माणूस माणसाविरोधी दिसतोय हा. त्यामुळे आपण सगळ्यांनी ताकदीनं बागलाण विधानसभा मतदारसंघात विकासाचं काम आणायचं असेल तर मी शरद पवार साहेबांच्या मार्फत महाविकास आघाडीचे उद्धव ठाकरे साहेब, राहुल गांधी, बाळासाहेब थोरात या सगळ्यांच्या मार्फत तुम्हाला वचन देतो की बागलाण मतदारसंघाचा खऱ्या अर्थाने विकास करण्यासाठी आम्ही जबाबदारी घेऊ. या मतदारसंघाचे प्रश्न सोडवण्यासाठी दीपिकाताईंच्या मागे ताकद उभी करू आणि मौनी आमदारापेक्षा विधानसभेत जाऊन जे मुद्दे दीपिकाताई मांडतील त्या प्रश्नांची तड लावण्याचं काम देखील आम्ही सगळे करू. एवढाच विश्वास मी या निमित्तानं देतो. 2 पक्ष महाराष्ट्रातले या लोकांनी फोडले. एक उद्धव ठाकरे साहेबांची शिवसेना फोडली, खोके देऊन फोडली म्हणतात. एक आमच्या त्या 70,000च्या घोटाळ्याचा दम दिल्यावर आमची पार्टी फुटली. आता महाराष्ट्रातल्या 2 पार्ट्या फुटल्या. तरी देखील महाराष्ट्रामध्ये महायुतीला घाईला आणायचं काम शरद पवार, उद्धवजी आणि राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली लोकसभेत झालं. महाराष्ट्रातल्या जनतेच्या सदसद विवेक बुद्धीवर आमचा पूर्ण विश्वास आहे. आमचा पूर्ण विश्वास आहे आणि आमची खात्री आहे की उद्याच्या निवडणुका झाल्यानंतर महाविकास आघाडीचं राज्य सत्तेत येईल. उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री होते. कोरोनाचा 1.5 वर्षाचा काळ गेला पण एकही ठपका उद्धव ठाकरेंच्यावर आला नाही. उद्धव ठाकरेंनी अतिशय उत्तम काम केलं. इतर 2 पक्षांना बरोबर घेऊन राज्य चाललं. चांगलं सरळ मार्गाने राज्य चालत होतं. ते फोडण्याचं काम ज्यांनी केलं त्यांना शिक्षा देण्याचं काम आपण केलं पाहिजे. खरं म्हणजे ताराबादची आपली ख्याती वेगळी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लुटताना या मार्गाने छत्रपती शिवाजी महाराज गेले. साल्हेरची लढाई देखील प्रसिद्ध आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे तुमचं आमचं सगळ्यांचं दैवत आहे. आम्ही लहानपणापासून वाचलेलं आहे. शिवाजी महाराजांनी सुरत लुटली. त्या गुजरातला किती मस्का मारायचा देवेंद्र फडणवीसांनी
एकदा परवा काही ठिकाणी भाषण केलं का काही सांगितलं. ते म्हटले छत्रपती शिवाजी महाराजांनी गुजरात कधी सुरत कधी लुटली नाही, सुरत कधी लुटली नाही. छत्रपती शिवाजी महाराज सुरतेला गेलेले होते, लढाई केली त्यांनी आणि ते मागे आले. गुजरातला दुखावलं जाईल असा कोणताही इतिहास शिल्लक ठेवायचा नाही असा निकाल ह्यांनी घेतलेला. आमच्या सांगली जिल्ह्याला काल अमित शहा आले, त्यांनी सांगितलं छत्रपती शिवाजी महाराजांना रामदास स्वामींनी संघटित करून त्यांना काय केलं, पाठिंबा दिला. तरुणांना रामदास स्वामींनी गोळा केलं आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या मागे लावलं आणि छत्रपती शिवाजी महाराजांना पाठिंबा रामदास स्वामींनी दिला असं काहीतरी भाषण. छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांचा इतिहास बदलण्याचं काम हे भारतीय जनता पक्षाच्या मनात आहे. हे एवढे पोचलेले आहेत की मालवणला शिवाजी महाराजांचा पुतळा उभा आहे. 8 महिन्यात शिवाजी महाराजांचा पुतळा खाली पडला. मोदी साहेबांनी उद्घाटन केलेला पुतळा पडला. छत्रपती शिवाजी महाराज हा आपल्या सगळ्यांचा स्वाभिमान आहे, आपलं सगळ्यांचं दैवत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल कोणी बोललं तर सगळा महाराष्ट्र पेटून उठतो. यांनी ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यामध्ये भ्रष्टाचार केला म्हणून तो पुतळा पडला. एकनाथ शिंदे म्हटले की तो वाऱ्यामुळे पडला. मी गेलो दुसऱ्या दिवशी, म्हटलं काय बघूया भानगड म्हणून. तिथं गेलो तर बघितलं, मी म्हटलं अरे कुठल्या बाजूने वारा आलं. तिथल्या सगळ्यांनी सांगितलं साहेब या बाजूने वारा आलं. अरे म्हटलं पुतळा कुठं पडला. ते म्हणजे पुतळा ह्याच बाजूला पडला, त्या बाजूने वारा येतो त्या बाजूने पुतळा पडला. आणि राज्याचे मुख्यमंत्री म्हणतात 45 का काय 50 किलोमीटर वेगानं वारं आलं, एक नारळाचं झाड पडलं नाही, एक आंब्याचं झाड खाली वाकलं नाही. महाराष्ट्राला फसवण्याचा उद्योग या सगळ्यांनी केलेला आहे. भ्रष्टाचाराचा कळस छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यात त्यांनी गाठलेला आहे. आणि म्हणून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना शेतीमालाला योग्य दर मिळायचा असेल, तुमच्या शेतीतले प्रश्न सुटायचे असतील, महाराष्ट्रातल्या आदिवासी समाजात आज काय आहे, एवढा गोळ करून ठेवला यांनी की आदिवासी समाजाचे बजेट देखील डायव्हर्ट केले, सामाजिक न्याय खात्याचं बजेट देखील डायव्हर्ट केले. यांना फक्त 20 नोव्हेंबर पर्यंतचे दिवस काढायचे आहेत. त्याच्या पलीकडे काय महाराष्ट्रात होतं याची देणघेण यांना नाही. आणि म्हणून माझी आपणाला विनंती आहे की आपण सगळ्यांनी ताकदीनं आपल्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या दीपिकाताईंच्या मागे उभा राहा. शिवसेना आणि काँग्रेस पक्षाचा पाठिंबा आपल्याबरोबर आहे. व्यासपीठावर ते सगळेच आहेत. आमच्या शोभाताई बच्चाव यांना आपण निवडून देण्याचा प्रयत्न केला. या मतदारसंघात जरा कमी मतं पडली शोभाताईंना, पण ती कसर भरून काढण्याची जबाबदारी तुम्ही सगळ्यांनी घ्या. तुम्हालाही लक्षात आलं कुठं कमी मतं पडतायत, त्यामुळं थोडीशी ट्रायल झाली की बरं असतं. तशी आता ट्रायल शोभाताईंच्या वेळी झालेली आहे. आता जे खड्डे आहेत मागच्या लोकसभेला दिसत आहेत ते भरून काढण्याचं काम तुम्ही सगळ्यांनी दीपिकाताईंच्या नेतृत्वाखाली करा एवढीच विनंती करतो आणि पुढे जाण्यासाठी आपल्या सगळ्यांची रजा घेतो. धन्यवाद.